तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या नॉर्मल फोटोला स्केच आर्टमध्ये कन्वर्ट करू शकता। यासाठी तुम्हाला फोटोशॉपचा वापर करायचा आहे। फोटोशॉप ओपन करायचे आहे। फोटोशॉप ओपन केल्यावर फोटो ॲड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला या फोटोचा एक डुप्लिकेट लेयर बनवायचा आहे। त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, कंट्रोल जे दाबायचे, ते इकडे बघू शकता एक डुप्लिकेट लेयर क्रिएट होतो। किंवा दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो, इकडे बघा, या फोटोला ड्रॅग अँड ड्रॉप करायचे आणि इकडे ॲड करायचे, तर इकडे डुप्लिकेट लेयर क्रिएट होतो। त्यानंतर हा जो फोटो आहे डुप्लिकेट लेअरवाला, इकडे तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टकटमध्ये कंट्रोल आय दाबायचे, तर हा जो फोटो आहे निगेटिव्ह कॉपीमध्ये रेडी होतो अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इकडं या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इकडं ह्यू अँड सॅच्युरेशनवाले जे ऑप्शन आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथं सॅच्युरेशनचं ऑप्शन येतं, या सॅच्युरेशनच्या ऑप्शनला तुम्हाला -100% करायचे आहे। त्यानंतर ओके करायचे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ही जी निगेटिव्ह कॉपी आहे या लेअरला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इकडे बघा, हे जे नॉर्मलवाला जो ऑप्शन आहे इकडं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कलर डॉजवाला ऑप्शन। ठीक आहे, मी सिलेक्ट करतो, तर इकडे बघा प्लेन इमेज रेडी होतो असा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इकडे बघा फिल्टरमध्ये जायचं आहे, ब्लरमध्ये जायचे आणि गोशियन ब्लरवाले जे ऑप्शन आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फोटो रेडी होतो। त्यानंतर इथं जे रेड्यूस आहे इकडे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबाने। ठीक आहे, तर मी एवढा करतो, ओके करतो। त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इकडे बघा, इकडे सेटिंगमध्ये जायचे आणि हे जे लेवलवाले जे ऑप्शन आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यावर इथं एक लेवलचं ऑप्शन येतं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इकडे थोडीशी सेटिंग करायची आहे अशा पद्धतीने। थोडंसं डार्क करतो मी आणि इकडून थोडंसं लाईट करतो। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपला जे नॉर्मल फोटो आहे तो स्केच आर्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फोटोशॉपचा वापर करून तुमच्या कोणत्याही फोटोला स्केच आर्टमध्ये कन्वर्ट करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।